नारळाला हळद कुंकू लावावं, कलशाला लाल धागा बांधावा आणि 9 विड्याच्या पानांची माळ तयार करावी. कलश देवीसमोर ठेवावा किंवा देवीच्या उजव्या बाजूला आपण हा कलश ठेवू शकता. देवीला हार, फुलं, धूप, दीप अर्पण करावी आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करत कलश स्थापित करावा. त्यानंतर देवीला आवाहन करावं, आरती करावी आणि देवीची प्रार्थना करावी. देवीला नैवेद्य दाखवावा. घटस्थापना झाल्यावर देवीचे 9 रूप जसे शैलपुत्रीपासून ते सिद्धिदात्रीपर्यंत अशा 9 रूपाची पूजा आपण करू शकता. आता घटस्थापना झाल्यावर दररोज काय करावं आणि त्याची काळजी कशी घ्यावी, तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती करावी, फुलं नैवेद्य अर्पण करावेत, घटावर रोज पाणी शिंपडावं ज्यामुळे रोपं हिरवी राहतील. आणि आधी सांगितल्याप्रमाणे या घटात पेरलेले 7ही धान्य जेव्हा भरून उगवतात तेव्हा आपल्या घराची भरभराट होते असे संकेत माता दुर्गा देत असते असं म्हणतात. दररोज दुर्गा सप्तशतीचं पठण करावं, दुर्गा चालिसाचं पठण करावं आणि आई दुर्गेची भजनं म्हणावीत. 9 दिवसात कधीही घट हलवू नये, एकाच ठिकाणी ठेवावा आणि धान्यावरचं पाणी कधीही सुकू देऊ नये. रोज थोडं पाणी त्या कलशाला घालावं. त्यानंतर उपवास करत असाल तर साधे सोपे उपाय आणि नियम आहेत, जसे फळं, दूध, दही, साबुदाणा, राजगिरा असा फलाहार तुम्ही घेऊ शकता. मात्र कडधान्य, धान्य टाळावेत. हळद, मिरची सारखे पदार्थ खाऊ नये. पाणी, दूध, फळांचा रस आपण ग्रहण करू शकता. त्याचबरोबर निर्जला व्रताचंही तेवढंच महत्त्व आहे. यामध्ये पाणीही पित नाही, पण आरोग्याची काळजी घेऊन आपण पूर्ण उपवास करू शकतो, फक्त फळ आणि दूध घेऊन. त्याचबरोबर लहान मुलं, गर्भवती, आजारी व्यक्ती यांनी चैत्र नवरात्रीचे सौम्य उपवास केले तरी चालतात. आता चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात देवीची कोणती उपासना करावी हाही मोठा प्रश्न आहे. तर प्रत्येक दिवशी आईच्या एका रूपाची पूजा करावी. जसे पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करावी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा करावी, चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा करावी, 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा करावी, 6व्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा करावी, 7व्या दिवशी कालरात्री मातेची पूजा करावी, 8व्या दिवशी महागौरीची पूजा करावी आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा करावी. असं म्हणतात की यंदा अष्टमीच्या दिवशीच रामनवमी आहे. या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करून आपण नवमी आणि अष्टमीचं व्रत एकाच दिवशी करू शकता. दररोज त्या रूपाचे मंत्र जप करावेत. फुलांचा रंग बदलून आपण देवीची पूजा करू शकता. एवढंच नाही तर या दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचं वाचन करावं, पण ते कधी आणि कसं करावं हेही महत्त्वाचं आहे. दुर्गा सप्तशती ही नवरात्रीतील सर्वोत्तम उपासना मानली गेली आहे. घटस्थापना झाल्यावर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपण दुर्गा सप्तशती आरतीनंतर वाचावी. दररोज 1 अध्याय वाचावा.